कोल्हापूरमधल्या ज्योतिबा देवस्थानचा विकास सध्या विरोधात अडकू लागलाय। ज्योतिबा डोंगरावरच्या ग्रामस्थांनी विकास प्राधिकरणाला विरोध केलाय। ग्रामस्थांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत। ज्योतिबा विकास आराखड्यावरून ग्रामस्थ संभ्रमात। विकास प्राधिकरणाला गावकऱ्यांचा विरोध। गावकऱ्यांना विस्थापनाची भीती। कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी इथं असणारं ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान। तिरुपतीच्या धर्तीवर या ज्योतिबा देवस्थानचा विकास केला जाणार आहे आणि त्यासाठी 1700 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनीही त्यासाठी ज्योतिबा प्राधिकरण स्थापनेची घोषणा केली होती। या प्राधिकरणाचं कामही आता अंतिम टप्प्यात आलंय। मात्र या विकास प्राधिकरणाला डोंगरावरील ग्रामस्थांचाच विरोध दिसतोय। ज्योतिबा डोंगर परिसराचा विकास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा, पण विकास करत असताना स्थानिकांना विचारात का घेतलं जात नाही असा सवाल ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। प्राधिकरण म्हणजे काय हेच नेमकं माहित नाही आम्हाला आणि हे नेमकं काय होणार आहे प्राधिकरणाचा विषय किंवा काय इथं विकास होणार आहे ह्याचा विषय आम्हाला काडी मात्र काही कळून दिलेला नाही किंवा कळालेलं नाही आम्हाला। ज्योतिबा देवस्थानचा विकास करणार म्हणजे डोंगरावरील गाव पायथ्याशी वसवणार का? पर्यायी जागा देणार की घरं देणार? नुकसान भरपाईची रक्कम देणार का? असे अनेक प्रश्न या ग्रामस्थांना पडलेत। प्राधिकरणात कुठल्या सुखसुविधा देणार आहेत, त्यात गावातील लोकांना प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून घेणार का, त्याची पूर्वकल्पना गावात न देता जर तुम्ही प्राधिकरण आमच्यावर लादणार असेल तर हा एक प्रकारचा शासकीय अन्याय म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। ज्योतिबा देवस्थानचे आजवरचे 2 आराखडे अपूर्ण आहेत। 30 वर्षांनंतरही त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाहीये। त्यातच नवा आराखडा आलाय। आता डोंगरावरील ग्रामस्थांवरही आधीच्या प्रकल्पग्रस्तांसारखी वेळ आली तर काय करायचं असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडलाय। शासनाची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी निश्चित दखल घेणं आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच हे काम करावं, नसेल तर आमचा निश्चित विरोध होणार। आम्ही जनहित याचिका दाखल सुद्धा आमच्या स्वतः आम्ही करणार। मी पूजा उत्कर्ष समितीमार्फत बोलतोय की आम्हाला अद्याप कुठल्याही प्रकारचं आम्हाला यांनी विश्वासात घेतलेलं नाही। ज्योतिबा देवस्थानचा विकास 4 टप्प्यात केला जाणार आहे। त्यातील पहिल्या टप्प्याला आता सुरुवात होईल। मात्र पहिल्या टप्प्यात ग्रामस्थांशी निगडीत कोणतेच काम केलं जाणार नसल्याचं कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलंय। आता तर आपण पहिल्या फेजमध्ये जो ज्योतिबाच्या आराखडाची जी पहिली फेज आता जी शासनाकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त ज्योतिबाचा जो तिथला परिसर आहे त्याच्यामध्ये गाववाल्यांच्या ह्याच्यामधला कुठला पण गोष्ट नाहीये, ऍक्विजिशनची कुठली पण प्रक्रिया तिथे नाहीये, तेवढाच आपण आता करतो। ज्योतिबा डोंगरावर राहणाऱ्या ग्रामस्थांना तेथील भौगोलिक परिस्थिती अधिक चांगली माहिती आहे। असं असतानाही ग्रामपंचायत, गुरव आणि ग्रामस्थ आराखड्याबाबत अंधारामध्ये आहेत आणि त्यामुळेच ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत। आता ग्रामस्थांचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करतंय हे पाहावं लागणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।